Good morning, all of you. Last video we have studied history of novel, elements of novel, and types of novel. In this lecture, we are going to learn very nice novel To Sir with Love, written by Edward Braithwaite, known as very good British American novelist, writer, teacher, and diplomat, best known for his stories of social conditions and racial discrimination against black people. He was author of one of the famous autobiographical novel To Sir with Love. He also wrote a kind of homecoming about his tour of Africa, A Choice of Stars, a novel set in London, Reluctant Neighbors, a Meyer and treatise about racism. Braithwaite's numerous writings primarily deals with the difficulties of being an educated black man, a black social worker, black teacher, a simply a human being who found himself in a set of inhuman circumstances. To Serve with Love is a autobiographical novel. The narrator is an engineer, but to make both ends meet, he accepts the job of teacher in rough London East End School. The school is full of troublemaker students who were rejected from other schools for their behavior. At the beginning, the narrator is ridiculous, bullied by their students, but later is calm, demure, and desire to see them succeed gradually earn him their respect. Characters, major characters in the novel: Ricky Braithwaite, a narrator; Gillian Blanchard, Mrs. Dale Evans; Denham, Pamela Dare, Mr. Florian. Minor characters: Bob Melmont, Jacqueline Blender, Clinty, Selma Drew, Hackman, Moira Joseph, Plamere, Euphemia Phillips, Jane Parcells, Lawrence Sales. Next, Jill Belmont, Blucky, Joshi Dawes, Patrick Fairman, Tick Jackson, Monica Page, Barbara Peg, Potter, Spanico, Dio Weston. Next, we are going to learn summary of the novel. To Serve with Love is a work of fiction based on the life of the author A.R. Braithwaite. हे काय आहे तर A.R. Braithwaite ह्या नॉवेलिस्टच्या जीवनावर आधारित अशी कादंबरी आहे. द मेन कॅरेक्टर A.R. Braithwaite वर्क्स ॲज ॲन इंजिनियर इन अ ऑइल रिफायनरी. तर कुठे काम करत होता A.R. Braithwaite? तर वर्क ॲज अ इंजिनियर इन अ ऑइल रिफायनरी. He served in a Royal British Air Force in war. After the war, being a black person, he was unable to find employment. तो कोण होता तर ब्लॅक पर्सन होता. कलोनियलिझम होतं, वसाहतवाद होती. त्यामुळे त्या काळामध्ये ब्लॅक पर्सनना काय मिळत नव्हते तर सहजासहजी जॉब मिळत नव्हते. ही वॉज अनेबल टू फाइंड एम्प्लॉयमेंट. त्याला सहजासहजी जॉब मिळत नव्हता. ॲट लास्ट रिसोर्ट ही अप्लायड द स्कूल टू बिकम अ टीचर. आणि शेवटी त्यानं काय केलं तर स्कूल टीचर म्हणून अप्लाय केलं. सरप्रायझिंगली ही ॲक्सेप्टेड ॲट द ग्रीनस्लेड स्कूल इन लंडन्स ईस्ट एंड. आणि मग शेवटी त्याला काय मिळालेलं आहे तर ग्रीनस्लेड स्कूल ह्या लंडनच्या स्कूलमध्ये त्याला काय मिळालेलं आहे तर जॉब मिळालेला आहे. अँड ही सेट टू टीच सिनियर क्लास ऑफ द स्कूल. आणि कुठल्या मुलांना शिकवायचं होतं तर सिनियर क्लासच्या मुलांना त्याला तिथं शिकवायचं होतं. वाईल रीडिंग द नॉवेल वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द टाईम पिरियड इन विच द स्टोरी टेक प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि मग कुठल्याही कादंबरीचं जे सेटिंग असतं ते खूप महत्त्वाचं असतं. आणि सेटिंग कधी झालेलं आहे तर बघा, वेल रीडिंग द नॉवेल, आपल्याला नॉवेल ज्यावेळेला आपण वाचतो त्यावेळेला लक्षात येते वी हॅव टू अंडरस्टँड दॅट द पिरियड इन विच द स्टोरी टेक प्लेस इज व्हेरी इम्पॉर्टंट. खूप महत्त्वाचा घटक आहे सेटिंग हा. ब्रेथवेट फाइंड्स दॅट इवन दो ही कन्सिडर्ड हिमसेल्फ ब्रिटिश, जरी तो स्वतःला ब्रिटिश म्हणत होता, अँड हॅज सर्वड इन रॉयल एअरफोर्स, तो कुठं काम करत होता तर रॉयल एअरफोर्स RAF. द इंग्लिश डज नॉट कन्सिडर्ड हिम टू बी वन ऑफ देम. आणि मग जरी तो स्वतःला व्हाईट पर्सन मानत होता तरी पण बाकीचे माणसं त्याला काय करत होती तर ब्लॅक कन्सिडर करत होती. ब्लॅक व्हाईट हा भेदाभेद होता.
वांशिक भेद होता तो त्या कालावधीमध्ये जास्त होता बघा, आणि त्याच्यावर ही नॉवेल लिहिली गेलेली आहे. दिस लीड्स ब्रेथवेट टू फील बेटर अबाउट द इंग्लिश कलोनियलिझम. आता इथे कलोनियलिझम ह्या शब्दाचा अर्थ काय होतो तर वसाहतवाद. त्या कालावधीमध्ये गोऱ्या लोकांची वसाहत आणि निग्रो लोकांची वसाहतवाद अशा 2 वसाहतवादी होत्या. ॲज वेल ॲज अबाउट हिज व्हाईट स्टुडंट्स. आणि मग ते व्हाईट स्टुडंट्ससुद्धा त्याला ॲक्सेप्ट करत नव्हते. का? कारण की तो कोण होता तर ब्लॅक पर्सन होता, निग्रो होता म्हणून. ब्रेथवेट टीचिंग पोझिशन स्टार्ट द रफली अँड एम्बॅरस टाईम अँड अगेन. आणि मग त्याला त्या काळामुळं तो व्हाईट मुलांना शिकवत असल्यामुळं, आणि तो स्वतः एक काय होता निग्रो होता, त्यामुळं त्याला खूप अशा रफ कंडिशनला फेस करावं लागलेलं होतं. ही कन्सिडर्स हिज स्टुडंट्स डिसरिस्पेक्टफुल, इल मॅनर्ड, मिशिवस, व्हाईल हिज स्टुडंट्स कन्सिडर्ड हिम टू बी ॲन ॲरोगंट आउटसायडर अनफॅमिलियर विथ द सोशल एन्व्हायरमेंट इन विच दे हॅव ग्रोन अप. आणि मग बघा दोन्ही साईडून ही कन्सिडर्ड ही स्टुडंट्स, तो त्याच्या विद्यार्थ्यांना डिसरिस्पेक्टफुल समजत होता, म्हणजे अनादर करणारी, न शिकणारी, त्यांना मॅनर्सलेस अशी स्टुडंट्स आहेत असं त्याला वाटत होतं. आणि त्या स्टुडंटना सुद्धा हा कोण वाटत होता तर ॲरोगंट आउटसायडर, बाहेरून आलेला निग्रो अगदी ॲरोगंट आहे, अनफॅमिलियर आहे, आपल्याला ॲडजस्ट करून घेणार नाही. द सोशल एन्व्हायरमेंट, तो जो ज्या सामाजिक वातावरणामध्ये राहतो ते सामाजिक वातावरण आणि आपलं सामाजिक वातावरण टोटल डिफरंट आहे, त्यामुळे ती मुलं त्या टीचरला ॲक्सेप्ट करत नव्हती. इन विच दे हॅव ग्रोन अप. आणि मग त्यांचं जे सर्कमस्टन्स आहे वाढण्याचं आणि त्याचं जे खूप वेगळं होतं. द स्टुडंट्स हरास हिम डे 1. आणि मग पहिल्या दिवशीपासूनच त्यांनी काय केलेली होती तर त्या AR ब्रेथवेट यांना त्रास द्यायला सुरुवात केलेली होती. स्लॅमिंग देअर डेस्क ड्युरिंग द लेक्चर. आणि मग काय करायचे तर लेक्चर चालू असताना डेस्क वाजवणे, युजिंग फॉल लँग्वेज, खराब लँग्वेज यूज करणे, डिसरिस्पेक्ट देणे, ब्युलिंग हिम टू ग्रेट एक्सटेंड. इवन द गर्ल स्टुडंट्स डू नॉट स्पेअर मुवमेंट टू हरास ब्रेथवेट. आणि मग मुलीसुद्धा, गर्ल स्टुडंटसुद्धा त्याला त्रास देत होत्या बघा. इन अ रिॲक्शन टू ब्रेथवेट व्हर्बली स्कॉल्ड द गर्ल्स फॉर ॲक्टिंग द अनलेडी लाईक द मॅनर बिंग अनरोली इन द क्लास. आणि मग ब्रेथवेटसुद्धा काय केलेलं आहे, ब्रेथवेटनं सुद्धा असं त्या मुलींना तो स्कॉल्ड म्हणजे ओरडलेला आहे. कशासाठी तर अनलेडी मॅनरसारख्या त्या वागल्या म्हणून ओरडलेला आहे. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. वेन ही अंडरस्टँड दॅट हिज आउटब्रस्ट हॅज नॉट गेनेड हिम एनी रिस्पेक्ट कोऑपरेशन फ्रॉम द स्टुडंट्स, ही चेंजेस हिज टीचिंग अँड हँडलिंग टॅक्टिंग and he decides to interact with them as though they are adults and respectful person. आणि मग त्यानं बघितलं काही थोडे दिवस की हे स्टुडंट कसे वागतायत, आणि मग त्यानं काय ठरवलेलं आहे तर तो स्वतः ठरवतोय की याच्यातून आपल्याला काहीही मिळणार नाही, आपण काय केलं पाहिजे तर आपल्या टॅक्स काय केल्या पाहिजेत तर चेंज केल्या पाहिजेत. मग तो म्हणतोय बघा, वेन यू अंडरस्टँड दॅट द आउटब्रस्ट हॅज नॉट गेनेड हिम एनी रिस्पेक्ट कोऑपरेशन, त्यांच्याकडून कोणत्याही प्रकारचे सहाय्य मिळणार नाही. फ्रॉम द स्टुडंट्स ही चेंजेस, ते चेंज होणार नाहीत. मग त्याने काय ठरवलं, ही चेंजेस हिज टीचिंग हँडलिंग टॅक्ट्स. आणि मग तो ठरवतोय आता आपल्याला काय केलं पाहिजे, आपल्या टीचिंगच चेंज केलं पाहिजे, आपल्याला नवीन टॅक्ट्स वापरल्या पाहिजेत. ह्या विद्यार्थ्यांना, स्टुडंट्सला सुधारण्यासाठी, आपल्याला शिकवण्यासाठी नवीन टॅक्ट्स वापरल्या पाहिजेत. ही डिसाइड्स इंटरॅक्ट विथ देम दो दे आर अडल्ट्स अँड रिस्पेक्टफुल पर्सन. मग त्यांना काय ठरवलं, त्यांना काय कसं वागवायचं तर मोठ्या माणसांसारखा आदर द्यायचा, रिस्पेक्ट द्यायचा. ही रिक्वायर्स एव्हरी गर्ल बी रेफर टू ॲज मिस, दॅट इज ही स्टुडंट्स कॉल हिम सर. ॲट द फर्स्ट स्टुडंट्स फाइंड्स दिस लेवल ऑफ डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. आणि मग तो काय केलं तर तो मुलींना मिस म्हणू लागला आणि मुलांना सर म्हणू लागला. पहिल्यांदा त्याला काय केलं तर ॲट फर्स्ट द स्टुडंट्स फाइंड्स दिस लेवल डिफरन्स रिडिक्युलस अँड अननेसेसरी. आणि रिडिक्युलस हास्यास्पद त्याला ठरवलं हे करताना. हवेवर दे कम अराउंड आफ्टर ओनली फ्यू वीक्स कम्प्लिटली चेंजिंग बोथ देअर हायजीन्स देअर ॲटिट्यूड्स. आणि मग काही दिवसांनी त्यांनी काय केलेलं आहे तर त्यांचा ॲटिट्यूड बदलायला सुरुवात केलेली आहे. वन अनदर दिस मार्क्स द सक्सेस ब्रेथवेट. आणि मग त्याला ह्या गोष्टीमुळे सक्सेस मिळालेली आहे. इट हँडलिंग द स्टुडंट्स इन अ व्हेरी ॲम्बिक्युलिक वे. नेक्स्ट पॅराग्राफ बघा. टू इन्क्रीज द क्लास कल्चर एक्सपोजर ही टेक्स देम ऑन द फील्ड ट्रिप exertions to museums and theaters to everyone's surprise. Many of the students have never been. आणि मग त्यांना नवीन नवीन उपक्रम राबवायला सुरुवात केली, ॲक्टिव्हिटीज राबवायला सुरुवात केली होती. त्यानं काय केलं तर त्या मुलांच्या ट्रिप काढल्या कुठं तर म्युझियममध्ये, थिएटरमध्ये. आणि मग सगळे सरप्राईज झाले. अ व्हाईट फिमेल टीचर. आता इथं एक कॅरेक्टर आहे जे आपण
मेजर कॅरेक्टरमध्ये नाव वाचलेलं होतं जे काय आहे ग्लेनियन ब्लँचर्ड. ह्या कोण होत्या तर टीचर होत्या तिथंच. अ कंपनीज क्लास दिस एक्झर्शन दिस मार्क्स द बिगिनिंग फ्रेंडशिप बिटवीन ब्लँचर्ड ब्रेथवेट. सिमिलरली ब्रेथवेट्स रिलेशनशिप विथ स्टुडंट्स इज टेस्टेड मेनी टाइम्स. आणि मग बऱ्याच वेळेला ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीजमुळं त्याचे आणि त्याच्या स्टुडंटचे रिलेशनशिप कसे झाले तर सुधारायला सुरुवात झाली. ऑल्दो ही स्टुडंट्स फ्रिक्वेंटली डिसअपॉइंटेड अँड हर्ट हिम. बऱ्याच वेळेला त्याच्या स्टुडंटनं त्याला हर्ट केलेलं होतं, डिसअपॉइंटेड केलेलं होतं. ही लर्न्स टू फॉरगिव्ह देम. आणि मग तो काय करत होता त्यांना क्षमा करत होता. द स्टुडंट्स कॉन्स्टंटली सरप्राईज हिम विथ देअर मॅच्युरिटी, एम्पॅथी, नॉलेज. आणि प्रत्येक वेळेला मग स्टुडंट सरप्राईज होते बघा. अनदर फेसेट द स्टोरी विच ग्रेटली अफेक्टेड इन नॅरेटिव्ह लाईव्ज इज हेवी हिस्ट्री ऑफ कॉलोनियलिझम. आणि दुसऱ्या टाईपमध्ये ही जी नॉवेल म्हणजे दुसरा गाभा वळू शकतो नॉवेलचा की काय आहे तर कॉलोनियलिझम आहे. डार्क कॉन्सिक्वेन्स, मेंटल फिजिकल ट्रॉमा. इथं आपल्याला काय दिसतं तर त्या ब्रेथवेटचा मेंटली आणि फिजिकली ट्रॉमा की जो ब्लॅक पीपल आणि व्हाईट पीपलमध्ये होता. इन्क्रीजेस ब्रेथवेट हार्टेड रॅथ फॉर ब्रिटिश. आणि मग त्याच्या मनामध्ये जे हेट्रेड होतं ब्रिटिश माणसांसाठी ते प्रत्येक वेळेला त्या नॉवेलमध्ये दिसून येते बघा. ही कन्स्टंटली फील्स द critical effects colonialism while leaving the England after World War II, and these negative experiences frequently shapes his thoughts and actions. आणि मग बऱ्याच वेळेला त्याच्या ज्या नॉवेलमध्ये प्रत्येक चॅप्टरमध्ये आपल्याला काय दिसून येतंय तर त्याचे थॉट्स, त्याचे विचार, त्याच्या ॲक्शन अगेन्स्ट द व्हाईट पीपल. ब्रेथवेट इज सरप्राइज शॉक्ड बाय द कंडिशन इन विच दी स्टुडंट्स लाईफ, ऑल्सो फिजिकल ट्रॉमा ऑफ द वॉर दॅट कॅन बी सीन थ्रू आउट हिज टीचिंग एन्व्हायरमेंट. आणि मग त्याच्या टीचिंगच्या वातावरणामध्ये सुद्धा तो ट्रॉमा दिसून येतोय. कशाचा तर वर्ल्ड वॉर सेकंडचा.